लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातल्या लाखो महिलांसाठी एक मोठा आधार. पण आता याच योजनेवर संकटाची सावली पडायला लागलीये. कारण मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला एक इशारा जो थेट या योजनेच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं करतो. नमस्कार, तुम्ही पाहत आहात भाऊचा धक्का आणि आज आपण समजून घेणार आहोत लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते का आणि नेमकं घडलं तरी काय आहे. सगळ्यात आधी थोडक्यात या योजनेबद्दल. 2024च्या विधानसभा निवडणुकीआधी तत्कालीन शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते आणि अनेकांच्या मते महायुतीला निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या विजयामागे या योजनेचा मोठा वाटा होता. आता फडणवीस सरकारच्या काळातही ही योजना सुरू आहे, पण यावर टीका देखील होतीये. सरकार वारंवार सांगत आलंय की काहीही झालं तरी ही योजना बंद होणार नाही. पण गुरुवारी घडलेल्या एका सुनावणीनंतर सगळं चित्र बदलायला लागलं. मुंबई उच्च न्यायालयाने थेट सरकारलाच प्रश्न विचारला, जर तिजोरीत पैसे नसतील तर ही योजना बंद करा. आणि इथूनच सुरू झाली या योजनेच्या भविष्याबद्दलची मोठी चर्चा. आता प्रश्न आहे, हा विषय न्यायालयात गेला कसा? तर गायत्री पानवार, मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचारी, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांचं म्हणणं होतं, निवृत्तीनंतरही त्यांना पेन्शन, ग्रॅज्युएटी आणि इतर हक्क मिळाले नाहीत आणि 7वा वेतन आयोग लागूच झालेला नाही. या याचिकेवर सुनावणी झाली आणि इथेच न्यायालयाने महापालिकेला चांगलंच सुनावलं. कारण महापालिकेने दिलेल्या आश्वासनानंतरही त्यांना योग्य लाभ मिळाले नव्हते. यावेळी न्यायालयाने थेट प्रश्न विचारला, 7वा वेतन आयोग का लागू केला नाही? यावर महापालिकेच्या वकिलांनी सांगितलं, निधी मिळाला नाही. आणि इथेच न्यायालयाने लाडकी बहीण योजनेचा मुद्दा उपस्थित केला. या योजनेवर हजारो कोटी खर्च होत आहेत आणि कर्मचाऱ्यांचे हक्क थकले आहेत. जर पैसे नसतील तर आधी ही योजना थांबवा. न्यायालयाचा संताप इथेच थांबला नाही. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, गरज पडली तर टेबल खुर्च्या विका, अधिकाऱ्यांच्या गाड्या विका, पण कर्मचाऱ्यांचे पैसे द्या. कारण पेन्शन हा हक्क आहे, तो कुणाकडूनही काढून घेता येत नाही. या प्रकरणात न्यायालयाने आदेश दिले, थकीत रक्कम व्याजासह द्या आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावं. पण आता मोठा प्रश्न, याचा लाडकी बहीण योजनेवर काय परिणाम होणार? सध्या या योजनेत कोट्यावधी महिलांचा समावेश आहे आणि दरवर्षी हजारो कोटींचा खर्च होतो. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर ताण येतोय असंही काही तज्ज्ञांचं मत आहे. त्यातच ई-केवायसी नंतर लाखो महिलांना अपात्र ठरवलं गेलं. म्हणजेच या योजनेवर आधीपासूनच प्रश्न होते आणि आता न्यायालयाच्या या वक्तव्यानंतर ते अजूनच वाढलेत. पण इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एखादी योजना सुरू करणं हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असतो. न्यायालय सहसा त्यात हस्तक्षेप करत नाही. फक्त जर ती योजना बेकायदेशीर असेल किंवा राज्याला मोठं नुकसान करत असेल तरच न्यायालय कारवाई करू शकतं. आणि सध्या जी सुनावणी झाली ती थेट लाडकी बहीण योजनेवर नव्हती. न्यायालयाने फक्त आपलं मत व्यक्त केलं आहे. म्हणजेच आत्ताच्या घडीला ही योजना बंद होणार असं निश्चित नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, या योजनेवर आता मोठं लक्ष आहे आणि पुढच्या काळात यावर मोठे निर्णय होऊ शकतात. आता प्रश्न तुमच्यासाठी, लाडकी बहीण योजना सुरू राहायला हवी का, की सरकारने इतर गोष्टींवर जास्त लक्ष द्यायला हवं? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सोप्या भाषेत मोठे मुद्दे समजून घ्यायचे असतील तर भाऊचा धक्का सबस्क्राईब करायला विसरू नका.